मित्रांनो, लाडक्या बहिणींचे 14व्या हप्त्याचे एक महत्त्वाचे नवीन अपडेट आता समोर आलेले आहे, ज्याच्यामध्ये जो 14वा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा तो साधारणतः आता ऑगस्ट संपलाय आणि आता ऑगस्ट संपून आता सप्टेंबर चालू झालेला आहे आणि सप्टेंबरची पण 10 तारीख उलटून गेलेली आहे। पण तरीही लाडक्या बहिणींचा 14वा हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाहीये, तर तो फार वेळ लागलेला आहे ह्या वेळेला 14वा हप्ता येण्यासाठी। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून आनंदाची बातमी देतेय की 14व्या हप्ता लाडक्या बहिणींचा जो 14वा हप्ता आहे त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आजच माझ्या खात्यामध्ये 14वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा झालेला आहे। त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर मी माझ्या स्क्रीनवर लावते, तुम्ही बघून घ्या। तर लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता माझ्या खात्यावर जमा झालेला आहे, पण ह्या वेळेला जो वेळ लागलेला आहे, ज्या बहिणींचा 14वा हप्ता जमा झालेला नाहीये किंवा ज्या बहिणींच्या खात्यात 14वा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्यासाठी देखील लाडकी बहीण योजनेची ही नवीन लेटेस्ट अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींचा जो 14वा हप्ता आहे तो फार वेळ लागलेला आहे। त्या हप्त्याला तो आता हप्ता कधी येणार? अनेक जण म्हणतात की आमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत, तर काही जण म्हणतात आमच्या खात्यावर पैसे आलेच नाहीयेत। म्हणजे नाही आलेले ते अनेक जण आहेत, आमच्या खात्यावर पैसे आले नाहीयेत असे भरपूर जण आहेत, त्यांची संख्या खूप आहे। तर सगळ्यांच्या खात्यावर पैसे कधी येणार? लाडक्या बहिणींचा हा जो 14वा हप्ता आहे तो खरंच आला आहे का की फक्त अफवा आहे? किंवा ह्याची जी तारीख आहे ती कधी डिक्लेअर झालेली आहे का? सरकारने 14व्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे का? तर सगळी डिटेल्स मध्ये माहिती मी माझ्या या व्हिडिओ मधनं तुम्हाला सांगणार आहे। तर माझ्या खात्यावर तर लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा झालाय, तरीही काही जणांना वाटतंय की नाही, अजून ज्या बहिणींच्या खात्यावर 14वा हप्ता जमा झालेला नाहीये तर का नाही झालाय, आणि ज्यांच्या झालाय तर मग ते खरंच झाला आहे का, 14वा हप्ता मिळाला आहे का, याचीच सगळी स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे आणि स्क्रीनशॉट तर मी बाजूला लावलेलाच आहे, तर तुम्ही बघू शकता। तर हीच संपूर्ण स्टोरी लेटेस्ट अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्ही पाहत आहात खबरी रीमा, कारण की आपल्या चॅनलवर सर्वात पहिले लेटेस्ट अपडेट येत असते। म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत असते, व्हिडिओवर आले की लगेच व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनल जे लेटेस्ट व्हिडिओ, ज्या लेटेस्ट माहिती नवीन अपडेट टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, साधारणतः आतापर्यंत 13 हप्ते आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणी आता यांच्यामध्ये काय झालंय ना, सगळे हप्ते जर पाहिलं तर थोडे थोडे फरकाने आपल्या खात्यावर जमा झालेत, पण जो 14वा हप्ता आहे तर आता गणपती गेले, गणपती विसर्जन झाले, एक महिना उलटला, तर ऑगस्ट संपून आता गणपती सुद्धा होते, तर त्या काळात वाटलं गणपतीच्या सुट्ट्या असतील, तर आता सप्टेंबरची पण 10 तारीख होऊन गेली, तरीही लाडक्या बहिणींचा हप्ता जमा झालेला नाहीये। परत ती PM किसान योजना वगैरे अशा मागे नमो किसान योजना या सगळ्यांचे हप्ते चालू होते, म्हणजे त्यांची ही रक्कम वाटप होत होती। त्यामुळे सरकारच्या तर्फे या वेळेला लाडकी बहीण योजना कुठेतरी मागे पडतीये का असं वाटत होतं, कारण अनेक लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की ऑगस्ट संपला, सप्टेंबर निम्मा झाला, म्हणजे 10 तारीख उलटून गेली, आजची 13 तारीख आली, तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत। लाडकी बहीण योजनेच्या या अपडेटमध्ये आदिती तटकरे मॅडमनी ट्वीट सुद्धा केलं होतं काल की लाडक्या बहिणींसाठी आम्ही सरकारी खात्यावर निधी जमा करतोय,
334 कोटीचा जो निधी आहे तो ऑफिशियली जमा झालेला आहे। तर आता लाडक्या बहिणींच्या निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर कालच त्यांनी ट्विट केलेलं आणि आज माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। तर आता लाडक्या बहिणींच्या निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आता आपल्या खात्यावर लाडक्या बहिणींचा एकूण मित्रांनो 14वा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे। ज्यांच्या खात्यावर येणार आहे त्यांनी तो मिळाल्यावर कुणा बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा झालाय मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आणि ज्या बहिणींच्या खात्यावर 14वा हप्ता अजून जमा झालेला नाहीये त्यांनी देखील कमेंट करून सांगा। कमेंट करताना खाली जिल्हा टाका, तुम्ही कुठल्या जिल्ह्यात हा निधी तुम्हाला मिळत आहे, जेणेकरून व्हिडिओवर येणाऱ्यांना कळेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये निधी वाटवायला, पैसे वाटपाला, लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाला सुरुवात झालेली। काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणींच्या अपडेट अशी समोर आली होती की साधारण 26 लाख लाडक्या बहिणी त्या अपात्र झालेल्या आहेत। तर 26 लाख हा आकडा आता जुना झाला, त्याच्याही पुढे आता आकडा गेलेला आहे। तर साधारणतः 27 ते 28 लाखापर्यंत हा आकडा गेलेला आहे। म्हणजेच 27 ते 28 लाख लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत, योजनेमध्ये आहेत। या बहिणींना वगळलं गेलेलं आहे। तर का वगळलं गेलंय? का या 27 ते 28 लाख बहिणी लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकाच घरामध्ये 2 व्यक्ती म्हणजे 2 बहिणी लाभ घेत आहेत, किंवा कोणी सरकारी योजनेचा लाभ, एखाद्या योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, किंवा त्यांचं वयोगट 18 ते 65 पेक्षा जास्त किंवा कमी आहे। तर त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा अशा बहिणी लाभ घेत आहेत। तर सरकारच्या एकूण पडताळणीमध्ये असं कळलं की अशा अपात्र बहिणी देखील लाभ घेत आहेत, तर त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी तर पुरुषांनी देखील महिलांच्या नावाने या योजनेचा लाभ घेत आहेत, म्हणजे पुरुष आहेत आणि त्यांनी महिलांच्या नावाने या योजनेचा लाभ घेत आहेत। तर असं देखील कोणत्या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे, समोर आलेलं आहे। त्यामुळे ही पडताळणी आता सुरू झालेली आहे। तर हळूहळू हा जो 14वा हप्ता आहे, पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। तर अनेकांना असं म्हणजे कालच्या दिवसापासून सगळ्यांना असं वाटलं की आमच्या खात्यात काही पैसे आलेले नाहीयेत। तर बहुतांश करून 90% महिलांना अजून पैसे आलेले नाहीयेत। तर तुमचे जे साधारणतः निधी आहे जो अदिती तटकरे मॅडमनी जमा केलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या सरकारी खात्यावर, तो आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पडताळणीमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांचा हप्ता बंद होणार आहे, पण ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांनी अर्ज प्रामाणिकपणे भरलेला आहे, जसं की मी तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दाखवलं की माझा हप्ता जमा झालेला आहे, त्या बहिणींचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हा जो 14वा हप्ता आहे तो एकंदरीत नवरात्रीपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावर जमा होईल। सरकार आपल्याला वेळोवेळी सरप्राईज देत असतं। ह्या आधी सुद्धा रक्षाबंधन असू दे, दिवाळी असू दे, असे सणावाराच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत होता। तर ह्या वेळेला सुद्धा नवरात्रीच्या आसपास, दसऱ्याच्या आसपास पर्यंत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे म्हणजे 14वा हप्ता जमा झालेला नाहीये तो लवकरच जमा होऊ शकतो। तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले तर मला कमेंट करून सांगा। त्यानंतर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या बहिणींच्या खात्यावर निश्चिंतपणे दसऱ्याच्या आधी, नवरात्रीच्या आसपास खात्यावर पैसे जमा होतील। तर जर तुम्ही पात्र असाल,
तुम्ही या पडताळणीमध्ये पात्र ठरला असाल तर तुमच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये लाडक्या बहिणींनो. आणि ज्या बहिणींचे याच्या आधीचे म्हणजे जून जुलै ऑगस्ट पर्यंतचे पण पैसे ज्यांना मिळालेले नाहीयेत त्यांना एकत्र पैसे येण्याचा सुद्धा अंदाज आहे. कारण मला काल परवाच एक मेसेज आला होता की त्या व्यक्तीला म्हणजे त्या लाडक्या बहिणीला जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नव्हता. जून महिन्यापासून तिला हप्ता मिळत नव्हता तर तिला प्रश्न पडला होता त्या महिलेला की जून पासून मला हप्ता मिळालेला नाहीये. पण आजच तिने मला मेसेज केला की काल तिच्या खात्यावर एकूण 4,500 रुपये म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे असे 3 हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत, एकूण 4,500 रुपये. तर तुमचा देखील मागील हप्ता मिळाला नसेल, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल तर लवकरच तुमच्या खात्यात एकत्रित मागच्या जे काही तुमचे 2-3 हप्त्याचे पैसे बाकी आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील. तर हीच आनंदाची बातमी, हीच लेटेस्ट अपडेट ती मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा होणार आहे, जसा की माझ्या खात्यावर झाला. तर ही अशाच लेटेस्ट अपडेट, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर बेल आयकन दाबा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन लेटेस्ट अपडेट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.